तुमचा विश्वास आमची ताकद। समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये, पण मेहकर जवळ आत्ता झालेला हा अपघात केवळ तांत्रिक चूक नाही, तर अक्षम्य बेजबाबदारपणाचा कळस आहे। धावत्या बसमध्ये रील बनवण्याच्या नादात असलेल्या चालक वाहकाने प्रवाशांच्या आयुष्याचा जुगार खेळला आणि त्यात एका 1.5 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याचा हकनाक बळी गेलाय। मेहकर तालुक्यातील फरदापूर टोलनाक्याजवळ आज रविवारी 19 एप्रिलच्या सकाळी पहाटेच्या सुमारास ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे। मुंबईहून पुसदच्या दिशेने निघालेली खासगी लक्झरी बस समृद्धी महामार्गावरून जात असताना बसचा चालक आणि वाहक चक्क मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त होते। या वेडेपणामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस महामार्गावरच पलटी झाली। या भीषण अपघातात पियुष राठोड या 1.5 वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर 25हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झालेत। अपघाताची भीषणता एवढी होती की ही बस उलटून थेट शेजारच्या मार्गावरून जाणाऱ्या एका कारवर कोसळली आहे। सुदैवाने कारमधील बावनकुळे कुटुंब यातून थोडक्यात बचावलेले असले तरी ते गंभीर जखमी आहेत। सध्या सर्व जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एकीकडे समृद्धी महामार्गावर सुरक्षित प्रवासाचे दावे केले जात असताना दुसरीकडे अशा बेजबाबदार चालकांमुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत। रीलच्या नादात एका कुटुंबाचा चिमणा दिवा विझवणाऱ्या या नराधम चालकावर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, मेहकर। मी रतन माडे बंजारा लक्झरी बसलो होतो पनवेलवरनं मेकरसाठी यासाठी गाडीने आलेली सकाळी 3 साडेतीन वाजता ड्रायव्हर बदललेला। ड्रायव्हर बदलल्यानंतर मग तो एक किन्नर आणि एक पॅसेंजर मिळून ड्रायव्हरची रील करत होते मोबाईलवरती। रील करता ते मोबाईल दाखवत ड्रायव्हरचा हात दाखवत बघ रील कशी केली कशी झाली बघ, छान आहे का अशी बघ, गाण्यावर ड्रायव्हर नाचू लागला, असे फॉलो करून नाचलो ड्रायव्हर। स्वतः म्हणजे त्याचे मोबाईल बघणं, तंबाखून थुकणं हे असे करत होते। म्हणजे चालू त्यांचं कमी कमी ते बसल्यापासून ते नाटक करत होता। ड्रायव्हर स्वतः बोललो की बाबा पुढे बघ तू तुला काय करतं गप, आम्ही रील करतोय असं म्हणून त्यांनी रील करतो। आणि टोल समोर आला, त्यातलं टोल लक्ष नव्हतं अजिबात। टोल नाका टोल समोर बघितला, ब्रेक मारला आणि जागा गाडी फिरवली, गाडी पलटी झाली। कॅबिनमध्ये किती जण बसले होते? जवळपास 7-8 जण होते कॅबिनमध्ये। हो, कॅबिनमध्ये तुम्ही पण होता? स्वतः मी कॅबिन डावाच्या पाठी होतो बसेल। तुम्ही लक्झरीमध्ये कुठे बसलेले होते? आम्ही 5 ते 6 जण कॅबिनमध्ये बसले होते। कॅबिनमध्ये बसल्यामुळे तुम्हाला जास्त मार लागला आहे की नाही? आणि मागे बसताना पण मार लागला का? 2-3 जणांना छोटे जे बाळ होते ना त्यांना जास्त मार आहे। बाकी तो जो बाळ वरला तो मागे होता कॅबिनमध्ये होता? मागे होता, मागे। अच्छा, ती ठीक। गाडी जे राईट साईडला पडले ना, तर राईट साईडच्या साईडला तो बाळ होता। बरं। 1-2 वर्षाचा काहीतरी बाळ होता, तो जागेवरच हे झाला। आणि एक अजून छोटा बाळ होता, त्याच्या म्हणजे पायाचे पूर्ण साडले गेले आणि त्याला पण हॉस्पिटलला आणले। ठीक ठीक।